आज सकाळी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यात। इतिहासात पहिल्यांदाच राज्यातल्या बहुतांश शहरात पेट्रोलच्या 1 लिटरसाठी 85हून अधिक रुपये मोजावे लागतात। दरवाढीचा आजचा सलग 12वा दिवस आहे। मुंबईत आज पेट्रोलचा दर आहे 85 रुपये 65 पैसे, तर डिझेल 1 लिटरसाठी 73 रुपये 20 पैसे मोजावे लागतात। कालच्या तुलनेत पेट्रोल 36 पैसे तर डिझेल 25 पैशांनी महाग झालंय। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसतोय तसा तो राज्याच्या सीमा भागातील पेट्रोल पंप मालकांनाही बसतोय। याचा परिणाम प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर दिसून येतोय। महाराष्ट्र आणि गुजरात ही शेजारील राज्य असूनही दोन्ही राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे। गुजरात राज्यात पेट्रोलचा दर 77 रुपये 13 पैसे आहे, तर महाराष्ट्रात 86 रुपयांच्या घरात पेट्रोल गेलंय। दोन्ही राज्याच्या सीमेशेजारील गुजरातमधल्या पेट्रोल पंपांची चलती सुरू आहे। तापी जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पेट्रोल पंप चालकांनी तर महाराष्ट्रापेक्षा स्वस्त दरात पेट्रोल मिळेल अशी जाहिरातबाजी केली। त्यामुळे तिथल्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहेत। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाले। मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावर काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं, त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली। राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या। घोड्यावरून येत आंदोलकांनी आंदोलन केलं। दुसरीकडे जळगावमध्येही पेट्रोल डिझेल दरवाढीचे पडसाद उमटले आहेत। पुण्यातील डेक्कन चौकातही राष्ट्रवादी महिला सेलच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल दरवाढीच्या विरोधात गाड्यांचं श्राद्ध घालत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पेट्रोलच्या दरवाढी विरोधात आंदोलन केलं। तहसील कार्यालयासमोर झाडाला मोटारसायकली उलट्या टांगून प्रतिकात्मक निषेध आंदोलन करण्यात आलं। झाडाला मोटारसायकली उलट्या लटकावून एक प्रकारे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं आता वाहनांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असं या आंदोलनातून दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला। इंधन दरवाढीवरून आगडोंब उसळला असताना कायम ट्यूट्यू करणाऱ्या सेलिब्रिटींनाही आता त्याची धग सोसावी लागते। काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्यानंतर सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता मोदी सरकारच्या काळात पेट्रोलच्या किमती 85 रुपयांवर जाऊन पोहोचलेल्या असताना हे सेलिब्रिटी कुठे तोंड लपून बसलेत, असा हल्ला नेटिझन्सनी चढवला आहे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले। परभणीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले, तर नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे आमदार म्हणून निवडून आलेत। कोकणात सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचा विजय झाला। त्यांनी शिवसेनेचे राजू साबळेंचा पराभव केला। अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठा विजय मिळवला, तर तिकडे वर्धा चंद्रपूरमध्ये भाजपचे रामदास आंबटकर यांचा विजय झाला। नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट करण्यात आलाय। दराडेंनी स्वतः निवडणुकीनंतर त्यांच्या विजयाचं रहस्य उलगडलं। शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात होता, पण भाजपनं शिवसेनेला पाठिंबा न देता राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मागे आपली ताकद उभी केली। त्याला उत्तर म्हणून शिवसेनेनं भुजबळांशी संधान बांधलं आणि सारं काही घडून आणलं। विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या विजयात ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निकालांवर प्रतिक्रिया दिली। रत्नागिरीत शिवसेनेविरोधात सर्वजण एकवटले। शिवसेनेविरोधात मतदान करणं हा भाजपचा अधिकृत निर्णय होता की त्यांची मतं फुटली हे मुख्यमंत्री जाहीर करतील अशी अपेक्षा आहे। मतं फुटली असतील तर भाजपनं चिंतन करावं असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला। तर दुसरीकडे नाशिकमधलं एकूण गणित जर बघितलं तर कुठल्या मतांवर शिवसेना निवडून आली हे लक्षात येईल। शिवसेनेला शुभेच्छा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। भाजपनं विधान परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अमरावती आणि चंद्रपूरची जागा जिंकून घेतली। अमरावतीतून प्रवीण पोटे निवडून आले। निकाल घोषित झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजून जल्लोष केला। तर वर्धा गडचिरोली चंद्रपूर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर रामदास आंबटकर यांचा 37 मतांनी विजय झाला। त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांचा पराभव केला। निकाल जाहीर होतात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला। याआधी देखील ही जागा भाजपकडेच होती। पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपले प्रतिस्पर्धी असलेल्या बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याशी यांची भेट झाली त्यावेळी दोघांनी चर्चा केली। यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीतूनच हितेंद्र ठाकूरांशी संवाद साधला। दोघांमध्ये चेष्टा मस्करी देखील झाली।
हितेंद्र ठाकूरांना जवळ घेत उद्धव ठाकरे त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजले. मात्र आपलाच उमेदवार निवडून येणार असं मोठ्या विश्वासानं हितेंद्र ठाकूरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. पण यावर कडी करत तुम्ही भगवा घेऊन या, आम्ही शिट्टी वाजवत येतो असं मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान बोईसरमध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केवळ रक्त भगवा असून चालत नाही, त्यासाठी निष्ठा लागते, भगवा रंग खंडणी गोळा करत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तर ही दिल्लीची निवडणूक आहे, गल्लीची नाही, गल्लीत शिट्टी वाजते असं सांगत त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांनाही लक्ष केलं. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार सभा घेतल्या. राजेंद्र गावित यांना निवडून देण्याचं आवाहन करतानाच त्यांनी शिवसेनेसह सर्वच विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी जव्हार आणि बोईसर इथं सभा घेत भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यातील मंत्री पंकजा मुंडे, विष्णू सावरा, उमेदवार राजेंद्र गावित तसेच खासदार आणि आमदार यावेळी यांची मोठी उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही शिवसेनेशी असलेल्या भाजपच्या नेत्यांचं तुझं माझं जमेन असं वर्णन केलं. दोन्ही पक्षांमधले वाद हे मैत्रीपूर्ण कुस्तीच असल्याचं गडकरींचं मत आहे. झी मीडियाची उत्तर प्रदेशातील वाहिनी झी हिंदुस्तान आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते शिवसेनेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. निरंजन डावखरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. निरंजन डावखरे भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रदेश भाजपने त्याला तिकीट देण्याची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे डावखरेंना राष्ट्रीय प्रवाहात यायचं होतं असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही टोला हाणला. निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखीन एक आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. विधान परिषद सदस्य आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नरेंद्र पाटील यांचा विधान परिषद सदस्यपदाचा कार्यकाळ हा जुलै महिन्यात संपणार आहे. शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणं अपेक्षित असून शेतकऱ्यांनी तूर खरेदीबाबत आश्वस्त राहावं असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. मुदतवाढ मिळण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. खरेदीचा विहित कालावधी संपल्यानंतर 15 मे पर्यंत केंद्र शासनानं मुदतवाढ दिली होती. लवकरच मुदतवाढीचे आदेश निघण्याची शक्यता आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्याला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावात पाण्याचा टँकर आल्यानंतर घरातल्या लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण टँकर समोर भांडी घेऊन मोठ्या रांगा लावतात. प्रसंगी लोकांमध्ये पाण्यासाठी झुंबड उडते, भांडणं देखील होतात. जलसंपदा मंत्री हे टँकरवर स्वतःचे मोठमोठे फोटो लावून जनसेवेचा आव आणण्यात दंग आहेत. स्वतःच्या तालुक्यात जलसंपदा आणू शकत नाही, ते राज्याचं काय भले करणार, अशा खोचक प्रतिक्रिया जनतेमध्ये ऐकू येतात. या पावसाळ्यात काही उपाययोजना करून तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त होते. नर्मदा नदी परिक्रमाच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा परिक्रमा उपक्रमांतर्गत नदी किनारा स्वच्छता अभियान मोहीम सुरू करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या उपक्रमात पंचगंगा नदीच्या उगमापासून ते नरसोबावाडीच्या संगमापर्यंत हा नदी किनारा स्वच्छता उपक्रम राबवला जातोय. दूषित नद्यांच्या यादीत पंचगंगा नदीचा समावेश झाल्यानं लोकांमध्ये नदी स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. यामध्ये 160 किलोमीटर परिघातल्या पंचगंगा नदी किनाऱ्याची स्वच्छता टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. राज्यभरातील एमपीएससी उमेदवारांचा पुण्याहून निघालेला पायी मोर्चा मुंबईच्या वेशीवरच रोखण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला मुलुंड चेक नाक्यावर रोखून या विद्यार्थ्यांना मुंबईत येण्यास परवानगी नाकारली. त्या सर्व मोर्चेकरी उमेदवारांना पोलिसांनी मुलुंड चेक नाक्यावरूनच ताब्यात घेतलं. पुणे ते मुंबई असा प्रवास करत हे उमेदवार 25 मे रोजी मुंबईत दाखल होणार होते आणि आपलं निवेदन राज्यपालांना देणार होते. एमपीएससी भरती घोटाळा प्रकरणी कारवाई करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी या उमेदवारांनी हा लॉंग मार्च काढला. इंधनाच्या वाढलेल्या किमती, त्यामुळे पाण्यासारखा खर्च होणारा पैसा, पेट्रोलच्या किमती वाढल्यानं होणारा मनस्ताप, या सगळ्यावर एक उत्तम उपाय आहे. तो उपाय स्वीकारला तर इंधनही लागत नाही आणि पैसे लागत नाहीत. मुरबाडमधल्या धसे गावातल्या पांडुरंग विसे यांनी हा उपाय शोधून काढलाय.
पांडुरंग त्याची बाईक 22,000 विकली आणि 25,000 एक उमदा घोडा विकत घेतलाय. आता तो रोज घोड्यावरून दूध पोहोचवतो. दर आठवड्याला पांडुरंगचे 400-500 रुपये खर्च व्हायचे. आता घोडा आल्यानंतर पांडुरंगला दर आठवड्याला फक्त 50 रुपयांचा खुराक घोड्यासाठी आणावा लागतो. चंद्रपूर शहरातल्या एका लग्न वरातीनं चंद्रपूरकरांचं लक्ष वेधून घेतलं. आजच्या घडीला धूमधडाक्यात लग्न करणं ही जणू आवश्यकच गोष्ट झाली आहे. लग्नातील वरात आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आधुनिक वाद्यांमुळे आवाजवी खर्चही वाढतो. अशा परिस्थितीत जुन्याच पारंपरिक पद्धतीने लग्न वरात काढण्याचा निर्णय चंद्रपूरच्या फाले कुटुंबातल्या नवरदेवाने घेतला. त्याच्या निर्णयाला त्याच्या कुटुंबियांची साथ लाभली. हा नवरदेव आणि वराडी चक्क रेंगी आणि बैलबंडीवर स्वार होऊन लग्न मंडपात दाखल झाले. आजच्या पिढीला आवाजवी खर्च टाळून जुन्या पारंपरिक पद्धतीने लग्न वरात काढण्याचा संदेश देणं हा यामागचा मुख्य संदेश होता. कोकण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. राज ठाकरे भेटणार म्हणून नाणारवासीय महिलांसह मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मात्र राज ठाकरे आले आणि अवघ्या 5 मिनिटातच निघून गेल्यानं नाणारवासियांनी नाराजी व्यक्त केली. आपण नाणारवासियांसोबत असल्याचं सांगत लवकरच पुढची भूमिका ठरवू असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. अहमदनगरमध्ये झोपडपट्टीत मरणयातना भोगणाऱ्या कबीर आणि जनाई ही 2 लहान भावंडं आता इटलीत जाणार आहेत. वर्षभरापूर्वी ही 2 भावंडं आणि एक तान्हं मूल अहमदनगरच्या स्नेहांकुर संस्थेच्या स्वयंसेवकांना सापडली. हे दोघे बहीण भाऊ दत्तक म्हणून इटलीतल्या शिक्षक उद्योजक कुटुंबात जाणार आहेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ही भावंडं दत्तक विधानाद्वारे इटलीतल्या कुटुंबात गेली. या भावंडांसाठी स्नेहांकुरनं इटलीतल्या विनापत्य सिल्विया मेई आणि दोरिओ मानिझा या जोडप्याची निवड केली. विशेष म्हणजे इटलीतल्या दाम्पत्याने या बहीण भावाला एकाच वेळी दत्तक घेतल्यानं त्यांची ताटातूट देखील होणार नाही. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठीच्या मंजूर विकास आराखडा 2034 मध्ये कप परेडमधील बॅकबे रिक्लेमेशन जवळ सुमारे 300 एकर इतक्या क्षेत्रफळावर समुद्रालगत भराव टाकून भव्य उद्यान उभारण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठीच्या आरक्षणास मंजुरी देण्यात आली. याबाबत विविध अहवाल तयार करण्यासह निविदेचा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार मेसर्स टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड यांना ही जबाबदारी देण्याबाबत स्थायी समितीची आणि महापालिका सभेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. या भव्य उद्यानासाठी समुद्रालगत भराव टाकण्यात येणार आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथील हत्तीसकरवाडी येथील रहिवाशांसमोर दुहेरी संकट उभं टाकलं. गेल्या 30 वर्षांपासून पुनर्वसन प्रकल्प रखडलेला असतानाच आता राहत असलेली ट्रान्झिट कॅम्पची इमारतही धोकादायक ठरवत तिचे वीज पाणी बीएमसीने तोडल्यानं 40 कुटुंब रस्त्यावर आले. प्रभादेवीतील पहिला पुनर्वसन प्रकल्प याची सुरुवात तर झाली, पण आजूबाजूचे सर्व पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाले असताना अद्याप हा प्रकल्प मात्र रखडलाय. बैठ्या चाळीमध्ये 105 कुटुंब राहत होती. त्यातील 65 कुटुंब सायनच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत, तर उर्वरित 40 कुटुंब इथंच बांधलेल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. ट्रान्झिट कॅम्पची इमारत धोकादायक बनल्यानं ही बीएमसीनं ही कारवाई केली असली तरी इमारत दुरुस्ती योग्य असल्याचं रहिवाशांचं मत आहे. चित्रपटात काम देतो या आमिषानं तब्बल 100 मुलांची फसवणूक करण्यात आली. या सर्वांना हैदराबादच्या गोल्डन माइन प्रोडक्शन निर्मित चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. मुंबई, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या 100 मुलांचा त्यात समावेश आहे. त्यांच्याकडे 1.5 लाख रुपये काढून घेऊन त्यांना सोलापुरात सोडून देण्यात आलं होतं. अशा अवस्थेत या तरुणांनी सोलापुरातलं फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांना पीडित तरुणांची माहिती दिली आणि त्यानंतर तत्परतेनं या तरुणांना मदत केली गेली. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली गेली आणि त्यांना मुंबईची तिकीटं काढून देण्यात आली. राज्यातील महिलांची सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनलाय. सरकारच्या क्राईम रिपोर्टप्रमाणे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतोय. महाराष्ट्रातील आणि मुंबईच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तरीही अत्याचार वाढत असतील तर ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री काय करतात असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. बारामती दौऱ्यादरम्यान त्या बोलत होत्या. उत्तराखंडमधील जंगलात गेल्या 7 दिवसांपासून पसरलेल्या वणव्यामुळे वैष्णोदेवीची बुधवारी थांबवण्यात आलेली यात्रा गुरुवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली. उत्तराखंडमधील जंगलात पेटलेला वणवा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या जंगलात पोहोचलाय. हा वणवा विझण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. याशिवाय अग्निशमक दलाचे जवान, सीआरपीएफचे जवान आणि एनडीआरएफचे कर्मचारी प्रयत्न करतात. उत्तराखंडमधील जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अपयशी ठरलेत. दरम्यान या भागात पाऊसही पडला होता, मात्र तरीही हा वणवा पूर्णपणे विझला नाही.
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पती पत्नी दोघे फिटनेसबाबत अधिक जागरूक आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केलेला फिटनेस चॅलेंज या दोघांनी स्वीकारला असून दोघांनी आपले व्यायाम करतानाचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलेत. क्रीडा मंत्र्यांनी विराट कोहलीला टॅग करत फिटनेसचं आव्हान दिलं होतं. यानंतर विराटनं फिटनेसचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पत्नी अनुष्का आणि धोनीला फिटनेसचं आव्हान दिलं होतं. यावर अनुष्कानंही फिटनेसचा व्हिडिओ टाकत फिटनेसचा संदेश दिला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं असून लवकरच ट्विटरवर आपण फिटनेसबाबतचा आपला व्हिडिओ शेअर करू असं ट्विट पंतप्रधानांनी केलं. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी हम फिट टू इंडिया फिट या मोहिमेअंतर्गत स्वतःच्या कार्यालयातील पुशअप्स करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत विराट कोहली, सायना नेहवाल आणि ऋतिक रोशनला टॅग करत आव्हान दिलं होतं. सध्या जगभरात फिट इंडिया मोहीमची धूम सुरू असताना या मोहिमेला आता राजकीय वळण लागलंय. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीने दिलेलं फिटनेसचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारले. हाच जागा पकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगळंच आव्हान दिलंय. हे आव्हान आहे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कमी करण्याचं. राहुल गांधींनी हे आव्हान ट्विट करून व्यक्त केलं. बघा, राहुल गांधी म्हणतात, प्रिय पंतप्रधान, तुम्ही विराट कोहलीचं आव्हान स्वीकारलंय, हे पाहून मला आनंद झाला. आता मी तुम्हाला एक आव्हान देतो. इंधन दरवाढ कमी करून दाखवण्याचं आव्हान मी तुम्हाला देतो, असं राहुल गांधींनी ट्विट केलंय. अन्यथा काँग्रेस देशव्यापी आंदोलन सुरू करेल, असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं. आणि इंधन दरवाढ मागे घ्यायला भाग पाडेल, तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय, असं राहुल गांधींनी नमूद केलं. OnePlus 6 या नव्या स्मार्टफोनची बाजारात विक्रमी विक्री झाली. जवळपास पहिल्या 10 मिनिटातच OnePlus 6 ची विक्री करून कंपनीने तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई केली. या फोनची किंमत 34,999 रुपये इतकी आहे. पहिल्या दिवशी 28,572 फोन 10 मिनिटात विकण्यात आले. 6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज या फोनसाठी देण्यात आले. चेंडू छेडछाड प्रकरणाचा परिणाम होऊन डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीचा गर्भपात झाला. या साऱ्या प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नरनं पत्रकार परिषद घेऊन खंत व्यक्त केली होती. त्यानंतर एकाच आठवड्यात आपला गर्भपात झाल्याचं कॅन्डिस वॉर्नर हिने सांगितलं. या प्रकरणात डेव्हिड वॉर्नरवर 1 वर्षाची बंदी लादून त्याला दक्षिण आफ्रिकेतून माघारी पाठवण्यात आलं होतं. या साऱ्या प्रकरणामुळे वॉर्नरच्या पत्नीवर दबाव आला आणि घरीच गर्भपात झाला. त्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांना मिठी मारून खूप रडलो असल्याचं वॉर्नरच्या पत्नीनं एका मासिकाला मुलाखतीदरम्यान सांगितलं. बॉलिवूडची क्वीन कंगना तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच ओळखली जाते. कान्स फिल्म फेस्टिवलवरून परतल्यानंतर कंगनानं नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली. त्यावेळी कंगनाचा हटके अंदाज सगळ्यांना दिसला. या इव्हेंटमध्ये कंगनानं शाईनं येलो ड्रेस घातला होता. कंगनाचा हॉट अंदाज सगळ्यांच्याच पसंतीस उतरला. बांगलादेशमधल्या रोहिंग्या शरणार्थींच्या छावणीला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं भेट दिली होती. कॉक्स बाजार इथल्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले. मात्र यावरून आता तिचं ट्रोलिंग सुरू झालंय. प्रियांका काश्मीरमधल्या विस्थापित पंडितांना भेटायला का गेली नाही, आपल्या देशातली गरीब मुले दिसत नाहीत, असे सवाल करत सोशल मीडियावर प्रियांका ट्रोल होऊ लागली. काही जणांनी प्रियांकाचा हा पब्लिसिटी स्टंट आणि फॉलोअर्स वाढवण्याचा आटापिटा आहे अशी टीका केली. रणबीर कपूरकडे सध्या अनेक बड्या बॅनरचे चित्रपट आहेत. त्यामुळे रणबीर सध्या 7व्या आसमानवर आहे. रणबीरचा सध्या सुवर्णकाळ सुरू आहे. त्याच्याकडे अनेक बड्या बॅनरचे सिनेमे असून या सगळ्या सिनेमांचं मिळून एकूण बजेट हे 400 कोटींच्या आसपास आहे. संजू, शमशेरा, ब्रह्मास्त्र हे रणबीरचे सिनेमे आगामी काळात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. रणबीर कपूरचं मागचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नव्हते, पण तरीही दिग्दर्शकांनी रणबीरवर डोळे बंद करून विश्वास ठेवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.